निशांत हे ऐकून शांत झाला. ती मुलगी येऊन निशांतच्या बाजूला त्या दगडावर बसली आणि निशांतला एकदम शांत स्वरात बोलली, बघ ही चांदणी रात्र, हे चांदणे हे हे आपल्यासाठीच आहे. आजचा हा चंद्र बघ किती किती सुंदर आहेस, आपल्यासाठीच आहे. हा थंडगार वारा आणि शांत वातावरण किती मस्त आहे, हे आपल्यासाठीच आहे. निशांत हे सगळं ऐकून खूप खुश झाला आणि तिला बोलला, हो हो हे आपल्यासाठीच आहे. ती मुलगी त्या दगडावरून उठली आणि निशांतला बघत अगदी शांत स्वरात प्रेमाने त्याच्याजवळ हात ठेवत बोलली, चल माझा हात पकड, मी तुला आपल्या सुंदर स्वप्नात वनात घेऊन जाते. निशांतने हे काही विचार न करता त्या मुलीच्या चेहऱ्यासमोर बघत हळूच तिचा हात धरला आणि तिच्या मागे मागे चालू लागला. चालता चालता ते दोघे थेट वनात आले आणि इथं एका बाजूला पाण्याचा मोठा धबधबा तर दुसऱ्या बाजूला हिरवगार रान, नदीच्या किनाऱ्याला लागून सुंदर सुंदर फुलं. निशांतला असं वाटत होतं की स्वर्गात आलोय आपण. त्या मुलीने निशांतला विचारलं, हे बघ आपलं स्वप्नवन, कसं वाटलं तुला? सुंदर, खूप सुंदर आहे आपलं हा स्वप्नवन, मला खूप आवडलं. खूप सुंदर आहे. तुला वर्क सांगू का? ती मुलगी, हो बोल ना निशांत, मी रोज लपून तुला बघते कितीतरी दिवसापासून आणि नशीब माझं की काल वेळेवर आली नाही, तर हो नशीब माझं की तू आलीस. मला जगण्याची आस मिळाली. बस आता एकच इच्छा आहे माझी, मी आली ना, आता तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. बोल तर फक्त काय हवं आहे तुला? काय नाही, बस आता मला तू भेटलीस, जग भेटलं. आता बस मी जर मेलो तरी हरकत नाही, माझी एकच इच्छा आहे, जर का मी कधी मेलो तर तुझ्या पायावर डोके ठेवून मरेल. ती मुलगी हे ऐकून अगदी रागात बोलली, परत कधी मरणाचं बोलू नकोस, माझा जीव आहेस तू, मी जीव देईन पण तुला काय होऊ देणार नाही. एवढं बोलताच ती मुलगी शांत झाली. निशांतही शांत उभा होता. तेवढ्यात त्या मुलीने निशांत जवळ बघितलं आणि शांत स्वरात अगदी प्रेमाने बोलली, बस तू बोलतोस ना, माझ्या पायी तुझा मन आहे तसंच तुझ्या मिठीत माझं जग आहे. हे बोलून त्या मुलीने आपले दोन हात लांब करून निशांतला मिठीत घेण्याचा इशारा केला. निशांत हळूच त्या मुलीच्या मिठीत शिरला. तितक्यात ती मुलगी मागे सरकली आणि जाऊ लागली. निशांतने तिचा हात धरला आणि तिला थांबवत बोलला, कुठे जातेस तू? थांब, मला सोडून जाशील? मला सोडून जाशील? हो, पहाट होणार आहे, मला जावं लागणार. जाऊ दे मला, नाही तर मी तुला नाही जाऊ देणार. जर आज नाही जाऊ दिलं तर उद्या मी कशी भेटेन माझ्या राजाला? पण मी तुला तोवर कुठे शोधू? मला कुठे शोधायची गरज नाहीये, मी तर तुझ्या जवळच आहे नेहमी, तुझ्या हृदयात, तुझ्या मिठीत आणि तुझ्या सावलीत. हे ऐकताच निशांतने सावलीचा हात सोडला आणि ती तिथून निघून गेली. निशांत तिचा पाठलाग करू लागला, नेमकं ती कुठे जाते ते बघायला. पण नेमकं निशांत त्याच्या झोपडीत इथं येऊन थांबला व सावली त्या कुठेच दिसली नाही. निशांत विचारात पडला की सावली कुठे गेली. निशांतला काय कळेना की काय करावं. उद्ध्वस्त होऊन निशांत दगडावर येऊन बसला. काही वेळ निंतर निशांत उठला आणि निवांतर गावाकडे आला. निशांत तनी ठरवलं की आज तर नक्कीच हे माहीत करून राहणार की नेमकं सावली कुठे आहे, कोण आहे. निशांतला हे खरं खात्री झाली की सावली भूत किंवा आत्मा नाही. निशांत ठरवल्याप्रमाणे गावात प्रत्येक घरात सावलीला शोधू लागला. निशांत सगळ्या मुलींना नीट बघत होता व ज्या मुली निशांतकडून चेहरा लपत होते, निशांत त्यांचे पाय बघून ठरवायचा की सावली आहे की नाही. असं करत सकाळची संध्याकाळ आणि निशांत चौकशी करून दमला. निशांत कंटाळून सरदारच्या घरी पोचला. सरदारने निशांतला लांबून येताना ओळखलं व जसा तो आला तसा त्याला विचारलं, आज परत चौकशी करत होता? हो बाबा, आज पण त्याच मुलीला शोधत होतो. बरं आधी जरा पाणी घ्या, तहान लागली आहे खूप. बरं थांब, हे बाळ एक जर निशांत बाळा ऐक जरा, निशांत आलंय, पाणी दे त्याला. निशांतला पाणी आणून दिलं. निशांत पाणी पिऊन शांत बसला. थोडा वेळ पाणी पिल्यानंतर निशांतच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं, जणू जसं त्यांनी त्याचा आभार जिंकलं. निशांतला असा गालातल्या गालात हसताना बघून सरदारने विचारलं, अरे काय झालं तुला? बोल, काय झालं? असं अचानक हसायला लागला. काही नाही बाबा, बस तुम्ही विचारत होता ना त्या मुलीबद्दल. हो बोल की काय झालं बाबा त्या मुलीचं? ती काय भूत किंवा आत्मा नाही, माझी स्वप्न सुंदरी आहे. म्हणजे तुला ती मुलगी भेटली? हो बाबा, मला माझी सुंदरी भेटली, स्वप्न सुंदरी भेटली. कोण आहे मग ही मुलगी? आपल्याच गावात राहते की? हो, आपल्याच गावात राहते. मग कोण आहे ती? सांग मला. सांगायचं काय बाबा, तिला घेऊन येईन मी इथे तुम्हाला भेटवायला. बरं असं वय तरी एकदा सांग तरी, आहे कोणतरी स्वप्न सुंदर? निशांत शांत होऊन सरदारकडे पाहून लागला आणि मग झटकन बोलला, बाबा आम्ही निघतो, पण उद्या येईन मी आणि मग तुम्हाला सगळं सांगतो. पण आता मी निघतो. सरदार निशांतला हाक मारू लागला. अरे बाळा थांब. पण निशांत थांबला नाही आणि तिथून निघून गेला. निशांत खूप खुश होता. नुसतं सावलीचा विचारत होता. घरी आल्यावर आरसा समोर उभं राहून स्वतःसोबत बोलू लागला, बघ शोधून काढलं ना तुला, माझी सावली फक्त फक्त आणि तू आणि माझी. मी शांत होऊन
मी शांत होऊन आरशात पाहू लागला. बघता बघता निशांतला आरशात सावली दिसू लागली आणि तिला बघताच निशांत बोलला, पाहता तुला एक क्षणी मन वेळ गुंतले. वाट सुचेना का मनाला, जाऊ आता मी कुठे सोडून तुला, एक क्षण जगता येईना मला, साथ मिळे तुझा बस हेच मनाला कळे. निशांत हे बोलताच सावलीकडे पाहू लागला आणि एक क्षण डोळे बंद केले व नंतर डोळे उघडताच निशांतने पाहिलं की आरशात कोण नाहीये ना, कोण त्याचा आजूबाजूला आहे. निशांत हसत बोलला, बघ कसा वेडा झालोय मी, जिथं तिथं बस तूच दिसते सारखे, तुझेच भास होत असतात मला. निशांत आता बस रात्र होण्याची वाट पाहत होता. वेळ जात नव्हता. निशांत नुसता चकरा मारत होता घराबाहेर आणि मग शेवटी ती वेळ आली जेव्हा चांदण्याचा चमकता प्रकाश हिरव्या जमिनीवर शोभू लागला आणि निशांत स्वप्नवनात जिथं त्याला सावली भेटणार होती तिथे जाऊन थांबला. वनात नदीच्या किनाऱ्याजवळ निशांत येऊन बसला आणि दुसऱ्या क्षणी सावली आली. सावलीला बघताच निशांत उभा राहिला आणि सावली बोलली, बघ आली ना मी. नाही कुठे गेलीस नाहीस तू, दिवसभर जवळच होतीस. जेव्हा वाटलं तेव्हा डोळे बंद करून तुला मन भरून पाहिलं मी निशांत. अच्छा हो मग काय. निशांतने सावलीला हात पकडला आणि तिला खाली बसवलं व स्वतःची तिच्या समोर बसला. अगदी शांत वातावरण आणि सुंदर दृश्य होतं. निशांत आणि सावली एकमेकांकडे गुंतून निशांत बोलला, स्वप्न जाणून पाहिलं तुला, मन जाणून जपलं, जीवन जाणून शोधलं तुला, प्रेम जाणून मनात भरलं. अच्छा वा मस्त. निशांतचे असेच प्रेमाचे शब्द ऐकून सावली लाजल्याने बोलली, बरं अजूनही फक्त मनात भरलं आहेस मला. मनात तुला ठेवून पाहिलं मी, बस तुला. जगात दुसरा ना दिसे कोणी दिसे, बस तूच मला. मन आहे माझं तूच माझा जगण्याचा आज जीवन माझं तूच पहिला प्रेमाचा श्वास. हे ऐकून निशांत अगदी प्रेमाने सावली समोर पाहू लागला व बोलला, पहिला प्रेमाचा श्वास. थांब. स्वप्नात दिसे जशी प्रत्यक्षात आणि किती आहे प्रेम तुझ्यावर हे न बोलता जाण. अच्छा असं आहे का, नुसतं स्वप्न आहे का मी. सावली थोडं चिडून बोलली, स्वप्न नाही आहे, जरा प्रत्यक्षात बघ, समोर उभी आहे मी. मन भरून प्रेम कर, हृदयाला हृदयाचं जोड की जीव एक होऊ दे, तुझ्या मिठीत मला भर की श्वासही एक होऊ दे. निशांत हे ऐकून प्रेमाने भरला. शांत होऊन सावली कडे प्रेमाने पाहू लागला. निशांतकडे सावलीच्या उत्तरासाठी शब्द नव्हते. वा जशी तू आहेस तसे तुझे शब्द, मी ही तुझ्यासारखे सुंदर आहे निशांत. अशा सुंदर प्रकारे प्रेम शब्दांच्या भाषेत सावली आणि निशांत आपलं प्रेम व्यक्त करत होते.